नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आज आलो आहोत आढावत गावामध्ये, तालुका चोपडा, जिल्हा जळगावमध्ये आलो आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आढावतचे महाजन सर. आणि यांच्या साहेबांचा प्लॉट जो आहे तो 4.5 एकराचा प्लॉट आहे. आता हा प्लॉट आपण गेल्या वर्षी 14 जानेवारी 2024ला लागवड केलेला आहे. साधारण 15 महिने प्लॉटला कंप्लीट झालेत. 15 महिन्यानंतर तुम्ही पाहिलं तर ही प्लॉटची सध्या परिस्थिती आहे, तुम्ही बघू शकता. सध्या परिस्थिती आहे प्लॉटची. इकडे दाखवतो. तर आपण शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की त्यांचं 15 नंबरबद्दल मत काय आहे. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि आपल्या दर्शकांना काय सांगाल तुम्ही 15 नंबरबद्दल. मी शेखर हिंमत महाजन. माझं नाव शेखर हिंमत महाजन आहे. बरं. आम्ही शेतकरी कधीपासून आहेत, पण लागवड या 2024मध्ये केली आम्ही. सरांनी प्रथम लागवड ही पपईचा अनुभव नव्हता. 2024ला आपल्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी आपल्याकडून एक 4,500 रुपये मागवलं. सर, याच्यामध्ये साधारण लागवड केल्याच्या नंतर ना तुम्ही वॉटर सोल्युबल सोडलं. वॉटर सोलेबल आम्ही 2-3 वेळेस सोडलो, जास्त सोडलेलं नाही आहे. बरं. खाली आम्ही भेसळ वगैरे. ह्यांनी प्राधान्य जास्त भेसळवरती दिलं होतं. वॉटर सोल्युबल 2-3 वेळेस सोडलं होतं, यांचं असं मत आहे. आणि याच्यामध्ये टरबूजचं पण पीक घेतलं गेलेलं आहे 4.5 एकरामध्ये. आणि टरबूजच्या पिकामध्ये डबल बेड पाडून पपई लावली गेली होती त्यावेळेस. आणि सर, याच्यामध्ये 4.5 एकरामध्ये आपले 4,500 झाडामध्ये नरांचं प्रमाण किती सापडलं तुम्हाला? नरांचं प्रमाण काही नाही, 5-6 झाड असतील. बरं, कारण जास्त नाही आहे. ठीक आहे. 4,500 झाडांमध्ये यांना एक 4 ते 5 नरांचं प्रमाण, म्हणजे पूर्ण झाडांमध्ये 5 नर सापडले होते, 5 ते 6 नर सापडले त्यांना. तर ठीक आहे, ते प्रमाण म्हणजे असं काही जास्त काही नाही आहे. आणि तसं पाहता झाडाची सेटिंग पाहू शकता, झाडाची फळाची साईज पाहू शकता. आता फळाची साईज आपली भरपूर वरती गेलेली आहे, कटिंग भरपूर वरती चालले, पण फळाची साईज खूप मेंटेन ठेवली आहे. याच्यामागे शेतकऱ्यांचं कौतुक आहे की त्यांनी प्लॉटला चांगलं सांभाळलेलं आहे, त्याचं संगोपन चांगलं केलं, त्याच्यामुळे फळाची साईज वगैरे योग्य आहे. आता रेट वगैरे चांगला आहे काय 15 नंबरमध्ये? तुम्हाला काय खुश आहात काही का? टेन्शन नाही आहे, कारण आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही पपई पेरली. नाही, जर पपई पेरली असते तर आम्ही यावर्षी झोपून गेलो असतो डायरेक्ट. शेतकरी खुश आहेत, मार्केट शेतकऱ्यांना चांगलं सापडलेलं आहे. यावर्षी आम्ही म्हणजे 18-19 दराने आम्ही टरबूज विकली, पपई विकली. बरं. कारण की 1 महिन्यामध्ये 3 आहे काढले आम्ही. बरं. 3 आहे सर काढलेला आहे लगातार. अं, 9-10 टनाचे. साहेबांनी एकरामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आपल्या प्लॉटमधून 10-12 टनाचे कंटिन्यू 15 दिवसाला असे 3-4 असे 10-12 टनाचे कटिंग होत काढले त्यांना. त्याच्या अगोदरही त्यांना मार्केट चांगलं सापडलं, जास्तीत जास्त दर त्यांना 20 रुपयापर्यंत सापडला आहे. आणि त्याच्यामुळे नफा तर झालेला आहे, पण त्याच्यावरती एक स्माईल चेहऱ्यावरती त्यांच्या एक हास्य उमटतं आहे की पपई पहिल्यांदा लावली आणि त्याचं काहीतरी फळ भेटलं त्यांना. आणि 15 नंबर लावल्याबद्दल एक त्यांना म्हणजे एक आत्मविश्वास झाला की ठीक आहे, व्हरायटी चांगली आहे आणि रिझल्ट चांगला आहे. आणि त्यांना रोप जे आहे, आपण आपल्या बारसकर पपया नर्सरीमधून रोप दिलेलं होतं. आणि रोप हे गुणवत्ताधारक दिलेलं होतं, आणि चांगली गुणवत्ता असल्यामुळं त्यांच्या झाडांना आणि त्यांची सेटिंग इथून चालू झाली होती. आता इथून जे कटिंग आहे त्यांचे आता भरपूर कटिंग वगैरे झालेले आहे आणि मालही भरपूर निघलेला आहे. त्याच्यामुळं शेतकरी पण खुश आहेत. धन्यवाद दादा, धन्यवाद आमचे संवाद तुम्ही केल्याबद्दल. आल्यानंतर आमचे सुद्धा आभार. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. व्हिडिओ आम्हाला पण टाकून द्यायचा.